मित्रांनो, जय हिंद. जय महाराष्ट्रातल्या राज्यात जेवढे जमलेले हिंदू बांधवांनो, हिंदू भगिनीनं, महाराष्ट्रातल्या जनतांसाठी आता लोकशाही लय झाली. हुकुमशाही लय झाली. हुकुमशाही लय झाली आपल्या हिंदुस्थानमध्ये. महाराष्ट्रात हुकुमशाही लय झाली. पण मी महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी, महाराष्ट्रातल्या युवकांसाठी, येणाऱ्या पिढींसाठी मी एक मार्गदर्शन करतोय. हुकुमशाही लय झाली हो, लय हुकुमशाही झाली. कुठल्या गोरगरीब मरतंय तर मरू द्या, गोरगरिबावर भ्रष्टाचार होतंय तर होऊ द्या, गरीब कष्ट करून मरतोय तर मरू द्या, शेतकरी आपला बांधव हे बांधव. पण महाराष्ट्रातली जनता, महाराष्ट्रातले हिंदू बांधव, महाराष्ट्रातली माझी जेवढी फॅन, माझं भाषण बघते ते, मला सपोर्ट करते ते, मला मोठी लोक सपोर्ट करणार नाही ते. मला महाराष्ट्रात तुम्हाला सांगतो, मला मोठी लोक सपोर्ट करणार नाही ते, गरीबाला गरीब सपोर्ट करणार माझी फॅन आहे ते माझे मायबाप आहे ते. माझं जे नुसतं भाषण जरी ऐकते ते, जे मला फॉलोअर्स नाका करना, पण मला हे त्याच्याबद्दल का नाही, तुम्ही फॉलोअर्स नाका करना, फक्त माझं भाषण बघता तीच मला समाधान वाटतं, तीच माझ्या आत्म्याला शांती वाटते. मला नाही बघितलं, मला नाही फॉलोअर्स केलं, मला नाही सबस्क्राईब केलं, मला तीच आनंद वाटतं. तुम्ही बघितलं, माझ्या भाषणाचा विचार घेतला, चांगला अनुभव घेतला, तीच माझा आनंद वाटतं. माझं मायबाप, माझं फॅन, ती सगळ्यासाठी माझ्यासाठी देव आहे ती. माझं फॅन ती देव आहे ती. काय माझं फॅन ती देव आहे ती. पण चांगदेव भाऊ जाधव एक ना एक दिवस महाराष्ट्रातल्या राज्यासाठी, महाराष्ट्रातल्या कोण्यासाठी, महाराष्ट्रातल्या रणभूमीसाठी, महाराष्ट्रातल्या छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. पण सह्याद्री छत्रपती महाराजांची शपथ घेऊन महाराष्ट्रात एक ना एक दिवस डंका गाजवणार, म्हणजे गाजवून एकदम महाराष्ट्रातलं, हिंदुस्थानचं, महाराष्ट्रातलं मार्केट जामच करून टाकणार, गाजवून टाकणार, राडाच करून टाकणार संपूर्ण महाराष्ट्रातल्या राज्यासाठी, महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी, युवकांसाठी, महाराष्ट्रातल्या येणाऱ्या पिढींसाठी. जय हिंद. महाराष्ट्रातल्या राज्यासाठी, महाराष्ट्रातल्या आया बहिणींसाठी. महाराष्ट्रात कुठं भ्रष्टाचार होईल तिथं अन्यायाला वाचा फोडणार, गरिबांवर ते न्याय मिळवून द्यायचं कामं करणार मी. जनतांसाठी मेलो तर चालेल, मी आजचं उद्याचा भरोसा नाही, मी कधी पण मरू शकत आहे, कोण पण आमचे दुश्मन होऊ शकत आहे. महाराष्ट्रात लय म्हणजे काय झालं माहिती आहे का, महाराष्ट्रातल्या राज्यासाठी मी भाषणं करतो, काय माझी भाषण भडकाव असते ती असते, पण माझ्या भाषांमध्ये जे भाषण करतो सत्य करतो मी, सत्य जे आहे ते रेल बनवतो, रेल करतो मी जनतांसाठी. तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात किती, महाराष्ट्रातली महागाई, आपले गोरगरीब शेतकरी पाशी घेऊन मरतो, हे करतो, आत्महत्या घेतो, हे करतो, एवढंही आता इतकं महाग केलं आहे सरकारनं, इतकं सांगतो ह्या सरकारने एवढं महाग केलं आहे महाराष्ट्रात. महाराष्ट्रातली जनता, महाराष्ट्रातले हिंदू बांधव, महाराष्ट्रातल्या कोण्यातली, महाराष्ट्रातल्या राज्यातली, महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातली, सिटीमधली, मुंबईमधली, सोलापूरमधली, संपूर्ण महाराष्ट्रातल्या राज्यासाठी, महाराष्ट्रातल्या स्टेटसाठी, महाराष्ट्रातल्या कोण्या कोपऱ्यात माझे हिंदू बांधवांपाशी, संपूर्ण महाराष्ट्रातल्या माझ्या फॅन लोकांपाशी, संपूर्ण महाराष्ट्रातल्या स्टेटमध्ये लोकांपाशी, कान्या कोपऱ्यातनी लोक, ज्यांच्या लोकांपर्यंत माझं भाषण पोचवायचं, हे तुमच्या लोकांपर्यंत मी संदेश पोचवाय बघतोय, तुमच्या लोकांपर्यंत हे माझं निवेद्य पोचवाय बघतोय. तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या सपोर्टाने तुम्ही मला आशीर्वाद दिला तर मी काय तर महाराष्ट्रात भविष्यासाठी, येणाऱ्या पिढीसाठी आणि महाराष्ट्रातल्या इतिहासासाठी, महाराष्ट्रातल्या रणभूमीसाठी, गरिबासाठी लढणारा एकच वाक चांगदेव जाधव म्हणून तुम्ही एक ना एक दिवस माझा विचार, माझं हिंदुत्व, माझं व्यक्तित्वमत्व तुम्ही एक दिवस आठवणार. माझा विचार, माझं व्यक्तित्वमत्व आणि माझं हिंदुत्वमत्व तुम्ही आठवणार. महाराष्ट्रातल्या राज्यासाठी, महाराष्ट्रातल्या कोण्यासाठी, महाराष्ट्रात तुम्ही एक ना एक दिवस माझी कॉपी करणार, म्हणजे करणार. महाराष्ट्रातल्या जनतांसाठी, महाराष्ट्रातल्या राज्य, मी लय मोठा नाही, मी लय श्रीमंत नाही, लय करोडपती नाही, ही नाही माझ्याकडे, ही नाही, पण मी एक सामान्य माणूस, सामान्य कार्यकर्ता, कपडा अंगावर जनतेसाठी लढणार, गोरगरिबांसाठी मदत करणार. माझ्याकडून मी गरीब माणूस, कष्ट करणारा माणूस, माझ्या खिशात 10-5 असलं, माझ्यापासून 12 आठाण्यामधले 4 पैसे दे, मला मी 4 पैसे देणार. माझ्यापासून जेवढं सहकार्य होतं तेवढं मी मदत करतो लोकांना. मला लय मोठं नाही, मी सामान्य माणूस, सामान्य कुटुंब, मी गरिबांसाठी लढतो आणि मी पण एक गरीब आहे, मी पण श्रीमंत नाही. महाराष्ट्रात मी अलग रील्स बनवल्या, अलग भाषणं केली, ह्याच्यापर्यंत सांगतो मी लोकांपर्यंत. आता तर जागा, आता तर मार्गदर्शन करा, आता तर हिंदुत्व हे करा, सपोर्ट करा. महाराष्ट्रात तमाम जनतेमध्ये शेअर केला, तरुण पिढीनं अनुभव घ्या. काय चुकलं तर माझ्या हिंदू बांधवांनो, मायबापांनो मला माफ करा. ह्या भाषांमध्ये, ही भाषण तुम्ही मनापासून, काळजापासून, तर हृदयापासून ऐका, तुमच्या ह्याच्यापासून ऐका. तुम्हाला कसं वाटतं, 4 लोक, काही लोक मला चांगले म्हणते ते, काही लोक मला शिव्या देते, ती मला शिव्या देऊ दे, ती माझ्यासाठी चांगला मला आशीर्वाद आहे.
मी चांगलंच म्हणतो, मी वाईट म्हणत नाही. माझ्यासाठी ती मला आशीर्वादाचा शिव्या दिलं, हे दिलं, मी ब्लॉग बनवले, हे बनव. मी एक सच्चे कार्यकर्ता, एक सच्चा चांगदेव जाधव, एक सामान्य कार्यकर्ता, राजसाहेब ठाकरेचा फॅन. आणि ती पण आव्हान घेऊन सांगतो, चांगदेव भाऊ जाधव महाराष्ट्रातल्या राज्यासाठी, महाराष्ट्रातल्या कोणासाठी मार्केट जाम केल्याशिवाय शांत बसणार नाही. महाराष्ट्रातल्या राज्यासाठी. जय हिंद, जय महाराष्ट्र.